हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील. आजच्या या ओसीएमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे बघायची आहेत, टेक्निक्स, तंत्रे डिस्कस करायचे आहेत. आता एक गोष्ट समजून घ्या, जसं हेनरी फ्योल यांची किती तत्वे होती? आधुनिक व्यवस्थापनाची त्यांची होती 14 तत्वे. येस, मान्य आहे. मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सुद्धा त्यांची काही तत्वे विकसित केली. त्यांनी किती तत्वे सांगितली? त्यांनी सांगितली 6 तत्वे. मग 14 मोठं का 6 मोठं? येस, ऑफकोर्स 14 ही संख्या मोठी असेल. म्हणजेच काय, हेनरी फ्योल यांनी जास्त तत्वे विकसित केली आणि एफ.डब्ल्यू. टेलरचं म्हणणं आहे की मी कमी केली. मग आता माझं पण जे काही वर्चस्व आहे ओसीच्या बुक मध्ये, फर्स्ट चॅप्टर मध्ये, ते पण जरा वाढलं पाहिजे का नाही? जसं 14 त्याने केलं आणि एकदम प्रॉपर पद्धतीने झालेल्या सगळ्या गोष्टी त्या 14 तत्वांमध्ये, मग माझ्या 6च व्हायले. मी काय करतो, मी म्हणजे एफ.डब्ल्यू. टेलर म्हणतात, मी काय करतो, आणखीन 6 तंत्रे मी विकसित करतो. आधी मी तत्वे केलं, मग बघितलं की त्याचे जास्त व्हायले, त्यांचे हेनरी फ्योल यांचे जास्त व्हायले, मग त्यांचे जास्त व्हायले, माझे कमी, मग मी आणखीन 6 तंत्रे, टेक्निक्स आणतो. मग त्यांनी आणलं टेक्निक्स, तंत्रे. आता ही तंत्रे काय आहेत, कशा पद्धतीने काम करतात? आणखीन एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे, तंत्रांमध्ये सुद्धा वैज्ञानिक पद्धत, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जिथे एफ.डब्ल्यू. टेलर आहे तिथे सायन्स, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक पद्धती आहेत आणि राहणार आहेत. ओके, बघा आता हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक बेसिक गोष्ट सांगते. ती असेल, बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेला आहे. लवकरात लवकर तो कोर्स परचेस करायचा आहे. हा फक्त युट्यूब वरचा व्हिडिओ आहे. तुम्हाला बिग बुल बॅच मध्ये एकदम डीप मध्ये प्रॉपर एक्झाम्पल्स आहेत, सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात येत. बघा आता काही तंत्रे त्यांनी सांगितलेली आहेत. त्यातला पहिला जो त्यांचा तंत्र आहे तो कोणता आहे? कार्य अभ्यास. याला वर्क स्टडी असं म्हणतात. कोणता तंत्र आहे? कार्य अभ्यास. आपण याला वर्क स्टडी असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, ही हेडलाईन वाचल्यानंतरच तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील. कार्य अभ्यास म्हणजे कामासंबंधित काहीतरी अभ्यास करायला, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात आली. मग पुढे बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय ते बघायचंय. उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे. काय नीट बघा. एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा कर्मचाऱ्यांना काम जर सोपवायचं असेल, ते काम कोणत्या कर्मचाऱ्याला काय काम द्यायचं, कशा पद्धतीने काम करायला लावायचं, किती वेळामध्ये ते काम करून घ्यायचं, कोणत्या ठिकाणी कामाला लावायचं, त्याचे स्किल्स काय आहेत आणि त्याला काय काम द्यायचं, म्हणजेच या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्याला काम सोपवलं पाहिजे, काम दिलं पाहिजे. पुढे काय सांगितलं? कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांचा संघटित, पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो. म्हणजेच आता मी सांगितलं कोणतं काम करायचं, कसं करायचं, कोणी करायचं, कधी करायचं, किती वेळात करायचं, कशा पद्धतीने करायचं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो कार्य अभ्यासामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास, थकवा अभ्यास या सर्वांचा समावेश होतो. आता एक सोप्या भाषेमध्ये सांगते, नीट समजून घ्या. मी काय म्हटलं, एखादं काम कर्मचाऱ्यांना देण्या अगोदर व्यवस्थापकाला किंवा व्यवस्थापनाला योग्य अभ्यास करावा लागतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर योग्य अभ्यास म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, कोणी करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, किती वेळात करायचं. म्हणजेच मी जे कोणी करायचं, कसं करायचं असं म्हणतेय ना, मग त्यांनी या कोणी करायचं, कसं करायचं हे म्हणण्याऐवजी त्यांनी त्यांची काही आणखीन तंत्रे विकसित केली. कार्य अभ्यासामध्ये त्याचे सब पॉइंट्स त्यांनी सांगितलेले आहेत. कोणत्या आहेत? वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास, थकवा अभ्यास.
ठीक आहे. गती अभ्यासाला हालचाल अभ्यास असं सुद्धा म्हणतात. ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचंय. नीट बघा, या ठिकाणी कार्य अभ्यास हा पॉइंट आहे आणि त्याचे हे खालचे सब पॉइंट्स आहेत. नीट लक्षात ठेवा. जनरली स्टुडंट्सला कन्फ्यूज होतं की हे 5 आणि बाकीचे मिळून असे टोटल तंत्र आहेत. तसं नाही, हा फक्त एक पॉइंट झाला. याच्यामध्ये सब पॉइंट्स 4 आहेत, हे विसरू नका. आता कोणते कोणते आहेत? वेळ अभ्यास आहे, टाइम स्टडी आहे, पद्धत अभ्यास आहे, मेथड स्टडी आहे, त्याच्यानंतर हालचाल अभ्यास आहे, मोशन स्टडी आणि थकवा अभ्यास आहे. अशा या पद्धती आहेत, तंत्र आहेत. ही तंत्रे काय म्हणतात ते बघू आपण. बघा, पहिला जो तंत्र आहे तो कोणता तंत्र आहे? वेळ अभ्यास. याला आपण टाइम स्टडी असे म्हणतो. याच्यामध्ये काय सांगितलंय डिस्कस करू, एक्झाम्पल समजून घेऊ. एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे हे तंत्र आहे. वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ, अचूक म्हणजे योग्य वेळ ठरविला जातो. दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्रांचा उपयोग होतो. या ठिकाणी काय म्हटलं, डायरेक्टली एक्झाम्पल घेते, मरग म्हणताय, परत या पॉइंट्सवर येते. बघा आता या ठिकाणी वेळ अभ्यास मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा क्लासरूम आहे, दिसत असेल हे क्लासरूम आहे. या क्लासरूम मध्ये हे टीचर आहेत, शिक्षक आहेत. हे सांगतात विद्यार्थ्यांना की तुम्हाला 4 चॅप्टर वाचून ठेवायचे आहेत, कधीही तुमची एक्झाम होऊ शकते. काय म्हटलं? क्लासरूम आहे, टीचर आहेत, शिक्षक आहेत. त्यांना सूचना देत आहेत की 4 चॅप्टर वाचून ठेवायचे आहेत, कधीही एक्झाम होऊ शकते. डेट फिक्स नाही, किती तारखेपर्यंत वाचायचं आहे हे काहीच फिक्स नाही, फक्त सांगितलं. मग अशी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर, सूचना दिल्यानंतर काय होऊ शकतं? स्टुडंटचं माइंडसेट काय असतं ते बघू. काय काय होऊ शकतं? पहिली गोष्ट, काही विद्यार्थी काय विचार करतात? 4 चॅप्टर एका दिवसात करायला तयार राहतात. किंवा विद्यार्थ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू विद्यार्थ्यांवर निर्भर असतं की ते कशा पद्धतीने करतील. ते करतील तर 4 चॅप्टर एका दिवसात करतील, किंवा एक्झामच्या पुढे पुढे वाचतील, एक्झामच्या पुढे पुढे अभ्यास करतील, किंवा वाचणारच नाही. होऊ शकते ना, असं होऊ शकते ना. सपोज गृहीत धरायचंय. काय गृहीत धरायचंय? विद्यार्थी एकतर 4 चॅप्टर एकाच दिवसात करतील, किंवा करणारच नाहीत, किंवा एक्झामच्या पुढे पुढे करतील. हे होऊ शकते. का होऊ शकते? कस का होऊ शकते? कारण या स्टुडंट्सच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. समजायले, सरांनी सांगितले, सूचना दिलं, पण कधीपर्यंत करायचंय, एक्झाम कधी होईल, टार्गेटच दिले नाही, वेळच सांगितली नाही. मग आम्ही करू दे, राहू दे, एक्झाम आलं तेव्हा बघू, सोडून टाकतात. जर सपोज या सरांनी कट टू कट सांगितलं की 4 चॅप्टर तुम्हाला 4 वाजेपर्यंत आजच्या आजच करायचं आहे. काय म्हटलं मी? 4 चॅप्टर तुम्हाला 4 वाजेपर्यंत आजच्या आजच करायचं आहे. असं सूचना सांगितल्यानंतर एक तर टीचर स्ट्रिक्ट, सगळेजण काय करतील? पटापट बुक काढून वाचायला स्टार्ट करतात. स्टुडंट्स ऍक्टिव्ह होतील, क्रियाशील होतील, कारण आपल्याला 4 वाजेपर्यंत काहीही करून हे चॅप्टर वाचून बाजूला ठेवायचं आहे. एकदम फास्ट पद्धतीने अभ्यास करून टाकायचा आहे. मग लगेच अभ्यासाला सुरुवात करतील. मग आता मला सांगा, ज्या वेळेस शिक्षकाने सुद्धा वेळ ठरवून दिली की तुम्ही हे 4 चॅप्टर 4 वाजेपर्यंत करायचं आहे, मग स्टुडंट्सला एक निश्चित मानक मिळालं, त्या पद्धतीने ते अभ्यास करू लागले. ठीक आहे. अरे यार 1 मिनिट, खूप आवाज येतो बँडचा. बघा आता मी काय म्हंटल,
निश्चित मानके मिळाली आणि त्या मानकानुसार ते अभ्यास करतील म्हटलं. बट शिक्षकाला कुठे ना कुठे आधी विचार करावा लागला असेल. मी अगोदर एक एक्झाम्पल सांगितलं होतं, टीचर तुम्हाला काहीही करा म्हणत असेल, अभ्यास कितीही तासात कितीही दिवसात करा म्हणत असेल, बट टीचर सुद्धा आधी त्याचा अभ्यास करेल. म्हणजेच की मी 4 चॅप्टर म्हणाले, खरंच ते 4 चॅप्टर 4 वाजेपर्यंत होतील का? जे शिक्षकांनी सांगितलं कोणते पॉइंट्स करण्यासारखे आहेत किंवा कोणते पॉइंट्स केल्यानंतर 4 वाजेपर्यंत सगळं सिलेबस कव्हर होईल, या सगळ्यांची पडताळणी शिक्षक आधीच करतो. म्हणून तो हे टाइम विद्यार्थ्यांना देत असतो. इथपर्यंत क्लिअर आहे? खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर पुढे आता व्यवसायामध्ये पण सेम असंच असतं. कशा पद्धतीने बघा, माझा या ठिकाणचा व्यवसायच गायब झाला. फक्त 1 मिनिट देताल मला. हा बघा, आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, हा आपला बिझनेस आहे, समजून घ्यायचंय फक्त. XYZ नावाचा हा आपला व्यवसाय आहे. तर या व्यवसायामध्ये एखादं काम कर्मचाऱ्यांना सांगतोय आपण. फॉर एक्झाम्पल पॅकिंग करायची आहे, प्रत्येक वस्तूची पॅकिंग चांगल्या पद्धतीने करायची आहे, हे काम व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना सांगतोय. मग आता व्यवस्थापकाला विचार करावा लागतो की बाबा मी एक काम सांगायलो त्यांना, पण कर्मचारी हे काम किती वेळेत पूर्ण करतील? समजायलंय? कर्मचारी हे काम किती वेळेत पूर्ण करतील याचा अंदाज काढण्यासाठी काय करावं लागेल? मग तेच काम परत परत 100 वेळेस सराव करावा लागेल. जसं तत्वे सराव केल्यानंतर, प्रयोग केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर निष्कर्षातून तयार होतात म्हणतो आपण. सराव महत्वाचा असतो, खूपदा बार बार करावा लागतो, मग कुठे तत्वे तयार होतात. त्याच पद्धतीने एखादं मानक ठरवायचं असेल, पर्टिक्युलर वेळ ठरवायची असेल, तर त्यासाठी सुद्धा ते काम कर्मचाऱ्यांकडून खूपदा करून घ्यावं लागतं. काय म्हटलं मी? खूपदा 100 वेळेस करून घेतल्यानंतर मग ऍव्हरेज टाइम ठरवलं जातं. कसं? ऍव्हरेज टाइम म्हणजेच काय? एका वस्तूला संवेष्टन चढवण्यासाठी, एका वस्तूची बांधणी करण्यासाठी, पॅकिंग करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला किती मिनिट लागतात? 30 मिनिटं लागतात. हे कशावरून समजलं? सॉरी, हे कशावरून समजलं? हे समजलेलं आहे आपण केलेल्या प्रयत्नाने, वैज्ञानिक पद्धतीने सराव करून घेतलेला आहे. असं नाही की व्यवस्थापक मनाने सांगितलं 3 घंट्यामध्ये काम करायचं आहे, कधी 3 घंटे लागतंय, कधी 4 घंटे, कधी 5 घंटे, कधी 2च घंटे लागतंय, याचा तो विचारच करत नाही. एक्झॅक्टली काम किती आहे आणि किती वेळात कर्मचारी काम करतात. बट टेलर काय सांगतात, तुम्ही व्यवस्थापक असं न करता वैज्ञानिक पद्धतीने ते काम खूपदा करून घ्या. खूपदा करून घेतल्यानंतर जे परिणाम तुम्हाला मिळतंय शेवटी, ते परिणाम असेल तुमची योग्य वेळ. योग्य वेळ म्हणजेच काय? खूपदा बघितल्यानंतर, सराव केल्यानंतर, कर्मचाऱ्यांवरती लक्ष ठेवल्यानंतर असं समजलं की एका वस्तूची पॅकेजिंग करते वेळी कर्मचाऱ्याला फक्त 30 मिनिटं लागत असतात. मग याच्या पुढे प्रत्येक कर्मचारी 30च मिनिटं एका वस्तूसाठी देणार. असं केल्यानंतर काय होतं? काय साध्य होतं? कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, उत्पादन क्षमता वाढते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढते? त्यांची एनर्जीच वेस्ट होत नाही. 30 मिनिटं म्हटल्यानंतर 30 मिनिटातच त्यांची पॅकेजिंग करून होत आहे एक वस्तूसाठी. ठीक आहे, एक्स्ट्रा वेळ त्यांना द्यावा लागत नाही, एनर्जी वाचते, कार्यक्षमता वाढत आहे. लक्षात ठेवा. आणि हे सगळं कशामुळे पॉसिबल झालं? वेळ अभ्यासामुळे. वेळ अभ्यास काय सांगता परत एकदा? व्यवस्थापकाने एखादं काम करून घ्यायचं असेल
तर त्या कामाचा आधी 100 वेळेस कर्मचारी काय काम करतायत, कशा पद्धतीने करतायत, किती वेळेस कंप्लीट करतायत त्यावरती नजर ठेवावी, लक्ष ठेवावं. त्याच्यानंतर एक असा टाइम येतो, त्या टाइम नंतर आपल्याला ऍव्हरेज वेळ मिळते. म्हणजेच काय, आता ते काम करायला एवढाच वेळ लागतो, त्याच्यापेक्षा जास्त पण लागत नाही, कमी पण लागत नाही, हे त्यावेळेस समजून जातं. आणि त्याच्यानंतर पुढे व्यवसायामध्ये त्याच टाइम नुसार कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं जातं आणि समजतं सुद्धा कोणता कर्मचारी कामचुकारपणा करतोय, कोणता कर्मचारी मन लावून काम करत आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप डीप मध्ये समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड वन आहे ब आहे पद्धत अभ्यास. ब काय आहे आपली पद्धत अभ्यास. याला आपण मेथड स्टडी असं म्हणतो. काय म्हणतो आपण? मेथड स्टडी. बघा आता याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला बघू आपण. कार्य पूर्ण करण्याच्या नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात. एखादं काम करायचं असेल त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. सपोज जसं एखाद्याला पहाटे उठून वाचल्यानंतर लक्षात बसतं, एखाद्याला 11 वाजता वाचल्यानंतर लक्षात राहतं, एखाद्याला दुपारी लक्षात राहतं वाचल्यानंतर, एखाद्याचा अभ्यास रात्री चांगल्या पद्धतीने होतो. म्हणजेच काय, अभ्यास करायचा आहे पण पद्धती वेगवेगळ्या आहेत, अभ्यास करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. एकाला सकाळी आवडतं अभ्यास करायला, एकाला दुपारी, एकाला रात्री, अशा पद्धती आहेत, पद्धती अस्तित्वात आहेत. मग चांगली गुणवत्ता टिकविणे, खर्च मर्यादित ठेवण्यासाठी काय, चांगली गुणवत्ता टिकवणे आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी विशिष्ट काम करण्याची उत्तम पद्धत शोधून काढणे व्यवस्थापकाचे अतिशय महत्वाचे परंतु तेवढेच आव्हानात्मक काम आहे. आता लक्षात घ्या मी काय म्हंटल, अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कुणाला सकाळी अभ्यास करायला आवडतं, कुणाला दुपारी, कुणाला कॉलेज वरून आल्यानंतर, कुणाला ट्युशन वरून आल्यानंतर, किंवा कुणाला रात्री अभ्यास करायला लागतो. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुम्हाला अशी पद्धत अभ्यासाची निवडायची आहे, अशी वेळ निवडायची आहे की त्या वेळेमध्ये तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे. मी काय म्हणाले, तुम्हाला अशी वेळ निवडायची आहे त्या वेळेमध्ये ना कोणी तुम्हाला डिस्टर्ब करेल, ना कोणी तुमच्या जवळ येईल. तुम्ही आणि तुमची पुस्तक असेल, अभ्यास करत बसला असेल. म्हणजेच काय, तुम्ही जर असं केलं तर डिस्टर्बन्स कमी होईल, वेळ वाया जाणार नाही, चांगल्या पद्धतीने मन लावून अभ्यास होईल, तुम्ही जे वाचताय ते तुमच्या लक्षात राहील, काहीतरी फायदा होत आहे. व्यवसायात सुद्धा असंच होतं. अनेक पद्धती आहेत, प्रत्येक काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. पण व्यवस्थापकाला कोणती पद्धत निवडायची आहे, तर व्यवस्थापकाला ती पद्धत निवडल्यानुसार त्या वस्तूची क्वालिटी चांगली असली पाहिजे, जी ही पद्धत निवडेल, क्षमता क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि खर्च सुद्धा कमी असला पाहिजे. खर्च कमी, उत्पादन चांगला, प्रॉफिट जास्त, एवढा क्रायटेरिया असतो एखादी पद्धत निवडायचं असेल तर. मग पुढे काय सांगितलं, वेळ व कच्च्या मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी तसेच पूर्वनिर्धारित उद्दिष्टानुसार सर्व संसाधनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी या तंत्राची मदत होते. मग बघा आता काय सांगितलं, जर तुम्ही पद्धत अभ्यास हे तंत्र वापरलात तर तुम्हाला समजेल की व्यवसायामध्ये कोणती पद्धत वापरल्यामुळे वेळ कमी लागतो, खर्च कमी होतो, उत्पादनाची क्वालिटी चांगली असते, उत्पादनाची गुणवत्ता चांगली असते आणि प्रॉफिट सुद्धा जास्त होतो. ती पद्धत वापरून बघितल्यानंतर तुम्हाला समजते. मग त्याचा परिणाम काय होतो, उपयोग काय होतो, आपण एवढं चांगली पद्धत वापरतोय तर उपयोग काय होतो, कच्चा माल आणि वेळेची अपव्यय होत नाही, वेळेची बचत होत असते. अशी पद्धत वापरायची आहे आणि जे काही उद्दिष्ट ठरवली आहेत तर ती उद्दिष्टानुसार सर्व संसाधनांची उपयुक्तता वाढवण्यासाठी, उद्दिष्टानुसार ध्येय पूर्ती करण्यासाठी सुद्धा मदत मिळत असते. कारण कार्यक्षमता वाढते,
व्यवसायामध्ये वेगाने काम होत असते. कच्च्या मालाची हाताळणी रॉ मटेरियल्स, कच्चा माल म्हणजे वाहतूक, तपासणी, साठवण इत्यादी कामांची योग्य पद्धत ठरवण्यासाठी या तंत्रांचा उपयोग होतो. जसं की बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कच्च्या मालाची हाताळणी म्हणजेच काय, कच्चा माल एका रूम मध्ये आहे. या ठिकाणी लक्ष द्या, इथे मी तुम्हाला ड्रॉ करून सांगते. ही एक रूम आहे. रूम समजा आता ते कंपनीमध्ये मोठे मोठे हॉल्स असतात. ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. या रूम मध्ये ठेवलेला आहे रॉ मटेरियल. कच्चा माल या रूम मध्ये ठेवलेला आहे. कर्मचारी काम करतोय या ठिकाणी. कच्चा माल इथे आहे, कर्मचारी काम करतो इथे. मग दरवेळेस त्याला कच्चा माल पाहिजे असेल तर तो या ठिकाणी येणार. डिस्टन्स खूप आहे या दोन्ही रूम मध्ये, डिस्टन्स खूप आहे. कच्चा माल पाहिजे इथे येणार, परत जाणार, परत कच्चा माल पाहिजे इथे येणार, परत जाणार, परत कच्चा माल पाहिजे इथे येणार, परत जाणार. मग ही योग्य पद्धत आहे का कामाची? तुम्ही मला सांगा. तो या रूम मधून या रूम मध्ये येईपर्यंत किती वेळ वाया जातोय? अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार व्यवसायात केला जातो. तुम्ही पण विचार करा, या रूम मधून या रूम मध्ये येण्यामध्ये त्याचा किती वेळ वाया जातो. मग या ठिकाणी तुम्हाला योग्य कामाची पद्धत निवडावी लागते. कशी पद्धत निवडावी लागते? योग्य पद्धत कशी निवडावी लागते म्हणजेच दोन्ही जे आहेत तुम्हाला काय करावं लागतं. मग अरे यार एक मिनिट, पेनच चालत नाही, फक्त एक मिनिट. हा बघा आता. मग काय करावं लागतं? योग्य पद्धत कामाची काय वापरावी लागते? रॉ मटेरियल्स आणि कर्मचारी सुद्धा एकाच ठिकाणी जवळ जवळ असणं ही योग्य पद्धत आहे. कशी? रॉ मटेरियल्स आणि कर्मचारी एकाच ठिकाणी असतील तर लगेच या ठिकाणी जाणार, कच्चा माल घेणार आणि काम करणार. यासारखं याला दुसऱ्या रूम मध्ये जाण्याची गरज नाही. ही चुकीची पद्धत आहे. योग्य पद्धत काय असेल? ही असेल दोन्ही एकाच ठिकाणी असणं, कर्मचारी पण एकाच ठिकाणी आणि रॉ मटेरियल सुद्धा एकाच ठिकाणी असणं ही योग्य पद्धत आहे. ही पद्धत व्यवस्थापकाला व्यवसायात आणावी लागते. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. आणखीन एक एक्झाम्पल समजून सांगते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे खूप एक्साइटिंग एक्झाम्पल आहे. बघा आता, हा एक व्यक्ती आहे, पर्सन आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. हा एक पर्सन आहे, याला अचानकच क्रेविंग झाले, याला नूडल खायची इच्छा झाली. काय? नूडल्स खायची याची इच्छा झाली, या व्यक्तीची, तुमची नाही, या व्यक्तीची. तर याला एकतर बाहेरचं खायचं नाही, ना स्वतःला बनवता येतं, ना कधी आयुष्यामध्ये स्वतः नूडल्स बनवलेला आहे. खायचं तर आहे याला, पण याला काहीच येत नाही. मग अशा वेळेस हा काय करेल? तुम्ही असला असतं तर तेच केलं असतं जो हा करतोय. डायरेक्टली युट्यूब वर जाणार, हाऊ टू मेक नूडल्स सर्च करणार किंवा नूडल्स रेसिपी टाकणार. त्याला त्या ठिकाणी 50 मिनिटाची रेसिपी मिळेल. काय म्हटले? याला खायचं होतं नूडल्स, बाहेरचं खायचं नाही, जमत नाही, करता येत नाही, तर कोणाची मदत घेतला? युट्यूबची घेतला. युट्यूब वरती गेला, सर्च केला नूडल्स कसे बनवायचे. मग त्याला त्या ठिकाणी रेसिपी मिळाली. ती रेसिपी होती 50 मिनिटाची. ठीक आहे, त्याच्याकडे वेळ होता. 50 मिनिटं तो व्हिडिओ बघून जेवढी सामग्री असेल त्याचा उपयोग करून एकदम चांगल्या पद्धतीने एकदम टेस्टी नूडल्स त्याने बनवला. इथपर्यंत सगळ्या गोष्टी समजल्या का? खूप सोपं आहे. मग आता मला सांगा, त्याच्याकडे वेळ होता, त्याला बाहेरचं खायचं नव्हतं आणि त्याला जमत नव्हतं. त्याने घेतली मदत, युट्यूबची 50 मिनिटाचा व्हिडिओ बघितला आणि चांगल्या पद्धतीने एकदम उत्कृष्ट पद्धतीने नूडल्स बनवला. टेस्ट पण एकदम छान झाली होती.
असंच काही दिवस गेले. काही दिवसानंतर परत त्याला नूडल्स खायची इच्छा झाली. मग त्याला नूडल्स खायचे पण आहेत. मला खायचं पण आहे, वेळच नाही आहे माझ्याकडे. अगोदर जसं मी नूडल्स स्वतः बनवून खाल्लं होतं, माझ्याकडे त्यावेळेस वेळ पण होतं. मग यावेळेस मला नूडल्स खायचे तर आहेत, पण माझ्याकडे तेवढा पुरेसा वेळ 50 मिनिटं नूडल्स बनवण्यासाठी नाहीत. मग तो काय करेल, परत YouTube वरती जाईल, हाऊ टू मेक इन्स्टंट नूडल्स किंवा हाऊ टू मेक नूडल्स इन 10 मिनिट्स असं सर्च करेल. सर्च केल्यानंतर त्याला 10 मिनिटाची रेसिपी त्या ठिकाणी दिसेल. किती मिनिटाची? 10 मिनिटाची. तर 10 मिनिटाच्या रेसिपी मध्ये त्यांनी जेही गोष्टी सांगितल्या तो ते फॉलो केला आणि असे चांगल्या पद्धतीचं नूडल्स त्याने बनवलं. एकदम टेस्टी नूडल्स त्याने बनवलेलं आहे. मग आता मला सांगा, आधीची सिच्युएशन काय होती? दोन्ही सिच्युएशन डोळ्यासमोर ठेवा. पहिली सिच्युएशन होती की त्याच्याकडे वेळ होता, नूडल्स खायची इच्छा झाली, स्वतःला येत नव्हतं, बाहेरचं खायचं नव्हतं, YouTube वर गेला, लॉंग 50 मिनिटाचा व्हिडिओ बघला आणि नूडल्स तयार केला, खाल्ला, टेस्टी झालं होतं. सेम सिच्युएशन, असंच एकदा खावंसं वाटलं, पण त्याच्याकडे तेवढा वेळ नव्हता. 50 मिनिटं नूडल्स बनवत बसायचा, त्याच्याकडे वेळ नव्हता. YouTube वर गेला, 10 मिनिटाची रेसिपी बघितला, सेम नूडल्स बनवण्याची 10 मिनिटाची रेसिपी बघितला आणि टेस्टी एकदम, त्याला अगोदर जसं टेस्ट आलं होतं तसंच यावेळी 10 मिनिटाची रेसिपी बघून टेस्ट आली. मग मला आता सांगा, एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारते, तुम्ही जर या ठिकाणी असला असता, किती मिनिटाची रेसिपी बघून तुम्ही नूडल्स तयार केला असता? खूप बेसिक क्वेश्चन आहे. दोन्हीचही कितीही मिनिटांमध्ये बनवा, टेस्ट सेमच आहे, एकदम चांगली टेस्ट आहे. मग तुम्ही किती मिनिटं देऊन नूडल्स बनवला असता? येस मॅडम, आम्ही 10 मिनिटांमध्ये जर ती टेस्ट आम्हाला मिळत असेल तर आम्ही सुद्धा फक्त 10 मिनिटच देऊ. ठीक आहे, किती मिनिटं? आम्ही सुद्धा फक्त त्याला 10 मिनिटांमध्ये देऊ. कधीही पुढे बनवायची असेल तर हीच रेसिपी, 10 मिनिटाचीच रेसिपी बघून आम्ही नूडल्स बनवू. हे एवढं कोण बघत बसतंय? कोण एवढा वेळ देत बसते, वाया घालते? जर 10 मिनिटांमध्ये चांगलं बनत असेल तर आम्ही हेच फॉलो करू, हीच पद्धत वापरू, हीच मेथड वापरू, हीच स्टेप्स आपण वापरू. 50 मिनिटाच्या रेसिपीमध्ये लांब लचक पायऱ्या, स्टेप्स, पद्धती असतात. 10 मिनिटांमध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगून तुम्हाला नूडल्स कसे तयार करायचं सांगितलं जातं. मग व्यवसायामध्ये पण असंच असतं, वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात असतात. अरे यार, काय झालं परत एकदा? ठीक आहे, फक्त आता समजून घ्या, व्यवसायामध्ये पण असंच असतात, वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात असतात. त्या पद्धती, अनेक पद्धती असतात, त्या सगळ्या पद्धती आधी वापरून बघाव्या लागतात. व्यवस्थापकाला असं नाही की पद्धती आहेत त्यातली एक चूज करायची आणि तीच वापरायची, असं नाही. सगळ्या पद्धती वापरून बघायच्या. जसं मी अगोदर सांगितले, 100 वेळेस सराव केल्यानंतर कुठं उचित वेळ आपल्याला मिळत असते कामासाठी. या ठिकाणी सुद्धा असंच आहे, कितीही पद्धती असू दे, सगळ्या पद्धती व्यवसायात आधी वापरून बघाव्या लागतात. मग सगळ्या पद्धती वापरून बघितल्यानंतर कोणत्या पद्धतीमुळे चांगला परिणाम दिसून येतो, तीच पद्धत कायमची व्यवसायामध्ये कामासाठी वापरली जाते. आता ती पद्धत कशी निवडायची? तर ती पद्धत कमी खर्चामध्ये किंवा त्या पद्धतीमुळे कमी खर्च लागत असेल, जास्त नफा होत असेल, ठीक आहे, जास्त फायदा मिळत असेल, तीच पद्धत आपण वापरायची आहे. अतिशय सोपं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. परत एकदा सांगते, खूप पद्धती असतात, सगळ्या पद्धती वापरून बघायच्या, अशी पद्धत निवडायची ज्यामुळे खर्च कमी, वेळ वाया जात नाही, जास्त फायदा होतो, ती पद्धत आपल्याला निवडावी लागते. आपल्याला म्हणजे व्यवस्थापकाला निवडावी लागते. आय होप तुम्हाला
सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील. ऑलमोस्ट आता आपण 2 पॉइंट कव्हर केलो, एक वेळ अभ्यास आणि एक पद्धत अभ्यास बघितलो. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या पद्धती डिस्कस करू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जाता जाता एवढंच सांगते, बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेले आहेत. फटाफट बिग बुल बॅच सीझन 3 बिग बुल बॅच परचेस करायचं आहे आणि तुम्ही असेच व्हिडिओ आपल्या बिग बुल बॅच मध्ये सुद्धा पाहू शकता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल आणि टेस्ट सुद्धा तुमचे घेतले जातील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक केअर, स्टे कनेक्टेड.